नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील 55,893 नवमतदार आहेत. ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. या मतदारांचा कल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 15,551 नवमतदार आहेत. कर्जतमध्ये 7,973, उरणमध्ये 8,910, पेणमध्ये 6,880, अलिबागमध्ये 6,755, श्रीवर्धनमध्ये 4,156 तर महाडमध्ये 5,668 नवमतदारांनी नोंदणी केली आहे. हे मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ते उत्साहाने मतदान करतील. त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या नवमतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. समाज माध्यमांच्या माध्यमातून उमेदवार या मतदारांशी संपर्क साधत आहेत. विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे. उमेदवारांसह कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी गावभेटी, घरोघरी मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीमधील गृहनिर्माण वसाहतींच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी गृहनिर्माण वसाहतींचे अध्यक्ष तसेच सचिवांची बैठक आज आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला गृहनिर्माण वसाहतींचे अध्यक्ष तसेच सचिव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये गृहनिर्माण वसाहतींच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अभियानाअंतर्गत मतदान जनजागृती करण्याबाबत निवडणूक विभागातून सूचना आहेत. त्यानुसार पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक तसेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदार अंतर्गत सर्व गृहनिर्माण वसाहतींच्या अध्यक्ष तसेच सचिव यांची जनजागृतीवर बैठक घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीला आता अवघे 5 दिवस राहिले असून सर्व उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. असे असले तरी देखील महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि उमेदवारांमध्ये प्रचार करताना गोंधळाचे वातावरण आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण असा प्रश्न मतदारांना पडल्याने मतदार गोंधळात आहेत. परंतु सामान्य मतदारांप्रमाणे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येणाऱ्या नेते मंडळींचा सुद्धा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची गुरुवारी शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी कामोठ्यामध्ये सभा होती. या सभेस खासदार लंके आले नाहीत तर त्यांनी मोबाईलवरून संबोधित केले. परंतु काही वेळाने खासदार लंके यांनी पनवेलच्या ठाकरे गटाच्या लीना करट यांना सुद्धा शुभेच्छा दिल्याची छायाचित्रे पनवेलच्या मतदारांपर्यंत मोबाईलवरून पोहोचली. महाविकास आघाडीतील 2 उमेदवारांचे राजकारण एकाच दिवशी खासदार लंके भोवती फिरत असल्याचे दिसल्याने नेते मंडळींमध्ये हा गोंधळ कायम असल्याचे चित्र दिसले. HM मोटर्सचे मालक, उद्योजक हर्षल सूचक आणि सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांचे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, प्रतीक सादरानी, नील पुजारा, हारुशेठ कोळी, रोशन ठाकूर, पवन सोनी उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिबा पाटील यांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी शुक्रवारी सदिच्छा भेट देत दिबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, दिबासाहेबांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक जगदीश गायकर, श्रीनंद पटवर्धन उपस्थित होते. अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेका पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाचा आमदार सलग 2 वेळा निवडून आलेला नाही.
यावेळी ही परंपरा खंडित होणार आहे. महायुतीचे उमेदवार अलिबागचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठीशी आम्ही सर्व खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे ते या मतदारसंघातून सलग 2 वेळा निवडून येण्याचा इतिहास घडवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ अलिबागमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला खासदार श्रीरंग बारणे, भाजप नेते जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, सरकार आघाडीचे कोकण संयोजक गिरीश तुळपुळे, भाजप महिला आघाडीच्या शोभा जोशी, भाजप अलिबाग शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अंकित बंगेरा, ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित नाईक, हर्षल पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, हिरामण तांबे, विजय कवळे यांच्यासह पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पेणमध्ये गुरे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पेण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. फिर्यादी प्रकाश रामचंद्र शिंगरूत यांचा 50,000 रुपये किमतीचा बैल चोरी झाला होता. त्यांनी त्याबाबत पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी आणि अंमलदार करत होते. कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणण्यास गुन्हे प्रकटीकरण पेण शाखेला यश आले. आरोपी शहाबाज इस्माईल शमसी उर्फ गोरू, अशफी डॅनियल मधू उर्फ HP यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट गाडी हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध इतर पोलीस ठाण्यात 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत. नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 300 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, बेलापूर विधानसभा उमेदवार आमदार मंदा म्हात्रे आणि नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी अनिल कौशिक यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी, शार्दूल कौशिक यांची बेलापूर विधानसभा मतदारसंघात सहसमन्वयक आणि विक्रम शिंदे यांची भाजप नवी मुंबई जिल्हा प्रवक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्याबाबत वाशी सेक्टर 15 येथील गुजरात भवन येथे अभिनंदन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शार्दूल कौशिक, नवी मुंबई जिल्हा प्रवक्ता यांनी मंदा म्हात्रे यांना बेलापूर विधानसभेमधून 1 लाख मतांनी जिंकवून आणू असे आश्वासन या सोहळ्यावेळी दिले. विकास कामांबरोबरच लोकांच्या सुखदुःखात मदत करणारे आमदार भरत गोगावले यांना सलग 4थ्यांदा आपण सर्वांनी विजयी करा असे आवाहन युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी विळे येथील गाव बैठकीत केले. आमदार भरत गोगावले यांच्या प्रचारानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला तसेच गाव बैठकांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विळे येथे झालेल्या गाव बैठकीत विकास गोगावले म्हणाले, यांनी विरोधक या भागात गेल्या 5 वर्षात कधीच फिरकले नाहीत. याउलट आपल्या सर्वांचे आमदार भरत गोगावले त्यांची आपल्या सर्वांशी नाळ जुळलेली आहे. मागच्या 3 वेळा आपण सर्वांनी ज्या पद्धतीने भरत शेटना भरभरून आशीर्वाद दिलेत त्याचप्रमाणे यावेळीही मतदानरूपी आशीर्वाद द्यावे असे आवाहन केले. तर भाजप नेते बिपिन महामुंडकर यांनी विरोधकांनी काहीही सांगितले तरी त्यावेळी आमदार भरत गोगावले हे गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने 50,000च्या फरकाने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. उरण तालुक्यातील चांडजे ग्रुप ग्रामपंचायत आणि करंजा मच्छीमार बंदराला जोडणाऱ्या उरण ते करंजा रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणारे नागरिक त्रस्त झाले होते. याची दखल घेत या रस्त्याच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. उरण शहर ते करंजा हा 4 किलोमीटरचा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून उरण ते अलिबाग हा जलमार्ग आहे. करंजा मच्छीमार बंदरात दररोज अनेक वाहने वाहतूक करत आहेत. मात्र मार्गाच्या मधोमध रस्ता खोदण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला खडी टाकल्याने वाहने त्यात फसून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसातच त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, सत्यजित दादा, आता तुमची सीट निवडून येणार हे पक्के झाले आहे, कारण मी आता पावसात सभा घेत आहे.
पावसात सभा झाली की विजय होतोच, पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो ना पडो, भाजपच्या बाजूने मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. त्यांनी पुढे म्हटले, सत्यजित यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांना सभागृहात पाहायचो. ते वेगवेगळ्या पक्षात असते तरी प्रेरणा घ्यावी असे ते व्यक्तिमत्व होते. त्यांचा प्रत्येक गुण मला सत्यजितमध्ये दिसतो. त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत आणि जमिनीवर काम करणारा नेता उमेदवार म्हणून मिळाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांची महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरने हिंगोलीत आले असता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगेची तपासणी केली. यावेळी शहा यांनी आवश्यक ते सहकार्य केले. या संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. आज महाराष्ट्राच्या हिंगोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि माननीय निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो. आपण सर्वांनी निष्पक्ष निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिले पाहिजे आणि भारतीय योगताल सर्वात मजबूत लोकशाही कायम ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे अमित शहा यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.